मुंबईकरांची संपत्ती चोरणारे डाकू अमित साटम यांनी ठाकरेंवर सडकून टीका केलेली। महानगरपालिकेत मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी झाली आहे, लूट करणाऱ्याला डाकू म्हणायचं नाही का, असाही सवाल साटमांनी उपस्थित केला। तर शिवसेना नेते राजू वाघमारेंनी गुंड या शब्दाची सहमत नसल्याचं यावेळी म्हटलेलं आहे। लूट करणाऱ्याला डाकू म्हणायचं नाही का, असा सवाल यावेळी साटमांनी उपस्थित केलेला आहे। मुंबईकरांची संपत्ती चोरणारे डाकू अमित साटम यांनी ठाकरेंवर सडकून टीका केलेली आहे। नाही, डाकू म्हणजे कोण असतो? जो दुसऱ्यांच्या खिशावरती डल्ला मारतो, दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो, चोऱ्या करतो। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी त्यांनी केली, त्याला डाकू नाही म्हणणार, नाही तर अजून काय म्हणणार? त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारणारे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे, मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम जे बोलले ते अगदी बरोबर आहे, पण ते जे बोलले गुंड वगैरे जे बोलले त्याच्याशी मी थोडा सहमत नाही। पण त्यांनी जे सांगितलेलं आहे की 25 ते 26 वर्षामध्ये या मुंबईला लुटण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी केलेलं आहे। यांच्या काळामध्येच या मुंबईला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकलं।